कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा, कसबाबावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभूमी आहेत. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी व इतर ठिकाणी गुप्तदान पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षा विसर्जनासाठी येणारे नागरिक या दानपेटीत सढळ हाताने दान करतात. या गुप्तदान पेट्या दरवर्षी मार्च अखेरीस उघडण्यात येतात. यावर्षी आज पंचगंगा स्मशानभूमी येथील गुप्तदान पेटी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, माजी नगरसेवक ईश्वर परमार, आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे, सूरज घोणकीकर, लेखापाल विभागाचे राजू देवार्डेकर, विजय मिर्जे, मुकादम व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. या दानपेटीमध्ये 1,61,537 इतकी रक्कम जमा झाली. गेल्या वर्षी स्मशानभूमीकडील दानपेटी उघडण्यात आल्या होत्या. यामध्ये पंचगंगा स्मशानभूमीकडे तब्बल 2,08,000 इतकी रक्कम दान स्वरूपात दानपेटीत प्राप्त झाली होती. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.